विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या तासाला मराठवाड्याचे गांधी गंगाप्रसाद अग्रवाल या पाठाचे लेखक उत्तम सूर्यवंशी या पाठाला आपण सुरुवात केलेली आहे. मुलांनो, हा पाठ तुमच्या आणि आमच्या सर्वांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे, फार उपयुक्त आहे. कारण अशा प्रकारची दुर्मिळ माहिती आजच्या पिढीला मिळणं आणि या पाठाच्या माध्यमातून जाणीव होणं फार महत्त्वाचं आहे. मुलांनो, प्रत्येक व्यक्ती हा स्वयंस्फूर्त नसतो. थोडेफार माणसं असतात ती स्वयंस्फूर्त असतात. जवळपास 1-2% या आपल्या समाजातले व्यक्ती हे स्वयंस्फूर्त असतात. 98% समाज व्यक्ती हे दुसऱ्यांचं पाहून, दुसऱ्यांचं ऐकून प्रेरणा घेऊन ते व्यक्तिमत्व विकसित करत असतात. मुलांना, म्हणून अशा प्रकारचा पाठ, अशा प्रकारचा घटक आपल्या अभ्यासक्रमामध्ये, तसं तर एकापेक्षा एक सरस, श्रेष्ठ, प्रेरणादायी अशा प्रकारचे घटक, अशा प्रकारचे धडे अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेमलेले आहेत. आपण मागच्या तासाला या पाठाच्या संदर्भामध्ये आपण बरीच चर्चा केलेली आहे. आज आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करणार आहोत. मुलांनो, मराठवाड्याचे गांधी गंगाप्रसाद अग्रवाल या पाठाचा विचार करत असताना यामध्ये पहिला घटक आहे, पहिला मुद्दा आहे समतेच्या विचारांचे वादळ. पहिल्या मुद्द्याचं नाव काय मुलांनो? समतेच्या विचारांचे वादळ. आपला देश वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक या देशामध्ये नांदतात आणि म्हणूनच आपल्या देशाची एकता ही विविधतेमध्ये एकता आहे. वेगवेगळ्या जातीचे, वेगवेगळ्या धर्माचे, वेगवेगळ्या पंथाचे, वेगवेगळ्या विचाराचे, वेगळ्या प्रवाहाचे लोक वास्तव्य करतात, नांदतात, गुण्यागोविंदाने राहतात. आणि हे भिन्न भिन्न लोक वास्तव्य करत असतानाही सुद्धा आम्ही, भारत माझा देश आहे, आम्ही भारतीय सारे बांधव आहोत, अशा प्रकारची प्रतिज्ञा आपण लहानपणी म्हटलेली आहे. आम्ही सारे भारतीय आहोत, बांधव आहोत. आपण प्रतिज्ञा म्हणतो, प्रतिज्ञा घेतो, पण ती प्रतिज्ञा वास्तवामध्ये उतरण्यासाठी किती प्रयत्न करतो, हाही विचार महत्त्वाचा आहे. म्हणून हा जो पाठ ज्या व्यक्तीवर लिहिला गेलेला आहे, ज्या व्यक्तीचे विविध पैलू उत्तम सूर्यवंशी यांनी पाठाच्या माध्यमातून, लेखणीच्या माध्यमातून उलगडून दाखवलेले आहेत. गंगाप्रसाद अग्रवाल यांना मराठवाड्याचे गांधी म्हणतात. त्याचं कारण हे आहे, गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मराठवाड्यामध्ये समतेच्या विचारांचं वादळ निर्माण केलेलं आहे. त्यांनी मराठवाड्यामध्ये समतेचा विचार प्रस्थापित झाला पाहिजे, समता नांदली पाहिजे. समता म्हणजे सारखेपणा. मुलांना, भेदभाव नाही, उचनीचपणा नाही, गरीब श्रीमंत नाही, तू या जातीचा, मी या जातीचा, तिसऱ्या जातीचा, अशा प्रकारचे वेगळे वर्ग, वेगवेगळे गट, वेगवेगळे समूह आणि यातून कलह निर्माण होऊ नये. आपण सर्वजण एक आहोत, भारतीय आहोत, आपण सर्व बंधू आहोत, भाऊ आहोत, एकाच धर्तीचे आपण सर्वजण मायलेकर आहोत. आपण लेकर आहोत. आपल्या सर्वांची धरती माय ही पृथ्वी आहे आणि त्यावर सर्वजण वास्तव्य करणे. आपण सर्व लेकर, आपण बंधू आहोत. अशा प्रकारचा समतेचा, सारखेपणाचा, समानतेचा विचार, या विचारांचं वादळ याचा अर्थ म्हणजे वेगळा अर्थ असं नाही. वादळ म्हणजे असं भडकावणे नाही.
प्रत्येक व्यक्तीपर्यंत, प्रत्येक गावापर्यंत, प्रत्येक समूहापर्यंत हा विचार पेरण्याचं काम गंगाप्रसाद अग्रवाल यांनी केलेलं आहे मुलांना. जे लोकांच्या मनामध्ये जे काही दुःख आहे, जी काही वेदना आहे, जो काही क्लेश आहे, आम्ही गरीब आहोत, आम्ही वंचित आहोत, आम्ही दलित आहोत, आम्ही आदिवासी आहोत, आम्ही भटके आहोत, अशा प्रकारचा विचार लोकांच्या मनामध्ये जो वावरत होता, घुमत होता, धुमसत होता, त्या विचारावर फुंकर घालण्याचं काम, ते दुःख कमी करण्याचं काम, नष्ट करण्याचं काम गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मराठवाड्यामध्ये केलेलं आहे मुलांनो. पूर्ण मराठवाडा त्यांनी पायी पायी, तेव्हा तर काही सुविधा नव्हत्या मुलांना, पायी पायी मैल दरमजल कोसो मैल वाहनानं जे भेटेल त्या पद्धतीनं प्रत्येक मराठवाड्यामध्ये, प्रत्येक गावात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन प्रबोधन, समाज जागृती, समाज उन्नती, लोकांचे जागृत कल्याण करण्यासाठी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी संपूर्ण आयुष्य त्यांनी खर्च केलेले आहेत. हे अशा प्रकारचं आगळं वेगळं व्यक्तिमत्व गंगाप्रसाद अग्रवाल आहेत मुलांनो. आज अशा प्रकारची व्यक्ती आपल्या गावात, आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये आपला पाहायला सध्या मिळत नाहीत. ही माणसं लोकांच्या कल्याणासाठी झपाटलेली माणसं होती मुलांनो. आज अशा प्रकारची माणसं दुरापास्त झालेली आहेत, दुर्मिळ झालेली आहेत. आता प्रत्येक समाजामध्ये, कुटुंबामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत, अनेक प्रकारच्या अडचणी आहेत. लोक अडचणी कशा वाढतील अशा प्रकारचे कार्यकर्ते तयार झाले आहेत मुलांना. प्रत्येक गावामध्ये 2 गट आहेत. हा एक गट आहे, तो एक गट आहे. एक गट या गटाला उचलून धरतो, एक गट दुसऱ्या गटाला उचलून धरतो. गटातटाच्या माध्यमातून गटातटाचं राजकारण सध्या वाढत चाललेलं आहे मुलांना. त्यामुळे समस्या, प्रश्न, वेदना, कलह, पोलीस स्टेशन, भांडणं, मारामाऱ्या, सगळं काही दुःख वाढत चाललेलं आहे. पण हे दुःख होऊ नये, निर्माण होऊ नये म्हणून कोणीच प्रयत्न करायला तयार नाही मुलांना. आणि ते अशा प्रकारचे दुःख, अशा प्रकारचे प्रश्न जर कमी झाले तर नेता कसा टिकून राहील मुलांना. एकाला ओढलं पाहिजे, एकाला फेकलं पाहिजे, एकाला जवळ ये म्हणलं पाहिजे, एकाला दूर जा म्हणलं पाहिजे. काही भांडणं मिटवल्यासारखी केले पाहिजे, काही भांडणं पेटवल्यासारखी काही भांडणं पेटवली पाहिजेत मुलांना. कारण जोपर्यंत समाजामध्ये, गावामध्ये अशी भांडणाचा जाळ ठणठण जाळ पेटणार नाही, त्याशिवाय लोकांना शेकता सुद्धा येणार नाही मुलांना. कारण शेकण्यासाठी उष्णता लागते, गरमी लागते. सतत 2 माणसामध्ये, समाजामध्ये, गावामध्ये उष्णता निर्माण केली पाहिजे. अशा प्रकारचा विचार आजची माणसं करत आहेत मुलांना. परंतु गंगाप्रसाद अग्रवाल या विचारामध्ये मोडत नाहीत, मोडणारं व्यक्तिमत्व नाही. कारण लोकांमध्ये, गावामध्ये, मराठवाड्यात जे काही दुःख आहे ते दुःख कमी करण्यासाठी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी पूर्ण मराठवाडा पिंजून काढलेला आहे, पिंजून काढलेले आहेत. आणि नुसतं गंगाप्रसाद अग्रवाल यांनी लोकांमध्ये एक आत्मविश्वास जागा झाला पाहिजे, जागृत झाला पाहिजे. आत्मविश्वास महत्त्वाचा आहे. कारण लोकांच्या मनामध्ये एक न्यूनगंड असतो, एक कमीपणा असतो की मला काही जमत नाही, मला काही बोलता येत नाही, मला काही मांडता येत नाही, माझ्याकडे ज्ञान नाही, माझ्याकडे माहिती नाही, नॉलेज नाही, वगैरे वगैरे. अशा प्रकारची कमतरता, अशा प्रकारची उणीव माणसामध्ये. आणि त्यातही मराठवाडा हा मागासलेला आहे मुलांना, अविकसित आहे, अवंचित आहे, दुर्लक्षित आहे. शिक्षणाच्या बाबतीत सर्वच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक सर्व क्षेत्रामध्ये मराठवाडा हा मागासलेला आहे. आणि ही मागासलेपणाची जाणीव लोकांच्या मनातून दूर करण्याचं काम गंगाप्रसाद अग्रवाल यांनी केलेलं आहे.
आत्मविश्वास जागविण्याचं काम, आत्मविश्वास फुलवण्याचं काम. मराठवाड्याचा माणूस किती कणखर आहे, मराठवाड्याचा माणूस किती बुद्धिमान आहे, किती हुशार आहे, त्याच्याकडे पहा प्रखर बुद्धिमत्ता कशी आहे, हे समजावून सांगण्याचं काम गंगाप्रसाद अग्रवाल यांनी आयुष्यभर केलेलं आहे मुलांनो. म्हणूनच त्यांना मराठवाड्याचे गांधी म्हटलेलं आहे मुलांनो. आपल्याला साधं कोणी नावानेशी ओळखत नाही मुलांनो कोणी आपल्या गावामध्ये, कारण आपलं काम, आपली ओळख, आपली इमेज तेवढ्या उंचीची निर्माण करता येत नाही. कारण मुलांनो अशा प्रकारचं नाव जर निर्माण करायचं असेल, अशा प्रकारची ध्वज पताका जर फडकवायची असेल मुलांनो, त्यासाठी अहोरात्र काम, कष्ट, अभ्यास, वाचन, चिंतन, लेखन, मनन करणं सुद्धा गरजेचं आहे मुलांनो. त्याशिवाय मराठवाड्याची गांधी आपल्याला होता येणार नाही मुलांनो. आपण पहिल्यांदा स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आत्मविश्वास कसा वाढेल? तुम्ही जर शिक्षण घेतलात, तुम्ही जर पुस्तकं वाचलात, तुम्ही जर वर्गात येऊन बसलात, तरच आत्मविश्वास वाढेल मुलांनो. स्वयंस्फूर्तपणे स्वतः आत्मविश्वास, कॉन्फिडन्स कोणाचाच वाढत नाही मुलांनो. लोकांच्या सहवासामध्ये, लोकांच्या सानिध्यामध्ये, लोकांचं ऐकलं पाहिजे, आपलं त्यांना दिलं पाहिजे, त्यांचं आपण घेतलं पाहिजे, विचारांची देवाणघेवाण केली पाहिजे मुलांनो. तेव्हाच आपला आत्मविश्वास वाढेल, अन्यथा आत्मविश्वास वाढणार नाही. आणि हे नेमकं गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मराठवाड्यातलं ओळखलं होतं त्यांनी समाजाचं. आणि आत्मविश्वास वाढवण्याची गरज आहे या उद्देशानेच गंगाप्रसाद अग्रवाल यांनी पूर्ण महाराष्ट्र भटकंतीचं काम केलेलं आहे. आणि ती भटकंती पहा खेड्यापाड्यात जाऊन सुद्धा केलेली आहे. खेड्यापाड्यात जाऊन जागृती, लोकांना समजावून सांगणं, लोकांना पटवून देणं, तुमचे अधिकार, तुमचे कर्तव्य काय आहेत, राईट अँड ड्युटी कोणती आहे तुमची, अशा प्रकारच्या विचारांची पेरणी गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मराठवाड्यामध्ये, संपूर्ण मराठवाड्यामध्ये केलेली आहे मुलांना. तुमच्या गावामध्ये, तालुक्याला, जिल्ह्याला कोणाला विचारा तुम्ही, गंगाप्रसाद अग्रवाल कोण होते, कोण आहेत, त्यांना ओळखता का, त्यांचं कार्य काय. जो शिकलेला माणूस आहे अशा माणसाला तुम्ही विचारा, तुम्ही गंगाप्रसाद अग्रवालविषयी शिकलेला माणूस भरभरून बोलायला लागेल मुलांना. इतका मैलाचा दगड, मराठवाड्यातला मैलाचा दगड गंगाप्रसाद अग्रवाल आहेत. आणि त्यांनी ओळखलेलं आहे ही आपल्या देशाचा पाया गाव आहे, आपल्या देशाचा पाया खेड आहे, आपल्या देशाचा पाया तांडा आहे, आपल्या देशाचा पाया वस्ती आहे, आपल्या देशाचा पाया आखाडा आहे शेतातला. कारण अगोदर त्यांना शहाणं केलं पाहिजे, त्यांना हुशार केलं पाहिजे, त्यांना जागृत केलं पाहिजे. खेड्यातली माणसं शहरापासून कोसोमैल दूर आहेत, त्यांना शहराचा काही गंध सुद्धा नाही, काय सुरू आहे काय नाही. अशा प्रकारचा विचार गंगाप्रसाद अग्रवाल यांनी आपल्या विचाराच्या माध्यमातून, आपल्या भाषणाच्या माध्यमातून, आपल्या व्याख्यानाच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये गावागावामध्ये पोहोचण्याचं काम, फिरण्याचं काम, विचारांचा अखंड यज्ञ गंगाप्रसाद अग्रवाल यांनी जागवलेलं आहे, जागृत ठेवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. हा विचार आपण पाहिलेला. आपला पहिला मुद्दा का, समतेच्या विचारांचं वादळ. सर्वच माणसं आपल्या बरोबर आली पाहिजे, आपल्या हुशार झाली पाहिजे, आपल्या त्यांचा विकास झाला पाहिजे. कोणताच व्यक्ती, कोणताच समाज मागास राहता कामा नये, दुर्लक्ष राहता कामा नये, वंचित राहता कामा नये. अशा प्रकारचा विचार घेऊन गंगाप्रसाद अग्रवाल यांनी मराठवाड्यामध्ये पूर्ण प्रवास केलेला आहे. त्यांनी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचं एक विशेष वैशिष्ट्य आहे मुलांनो, त्यांनी कधीच मळलेल्या वाटेचा त्यांनी स्वीकार केलेला नाही.
मळलेली वाट म्हणजे काय? धोपट वाट, रूढ वाट. लोक जाऊन जाऊन जो रस्ता जुना झालेला असतो त्याला मळलेली वाट म्हणतात मुलांना. कारण मळलेल्या वाटेने प्रवास करण्यासाठी अडचणी येत नसतात, आव्हानं स्वीकार पेलत नाहीत, अडचणी येत नाहीत, आव्हान स्वीकारावं लागत नाही, खडतर प्रवास करावा लागत नाही. कारण तो रस्ता धोपट झालेला असतो, तो रस्ता जुना झालेला असतो. परंतु गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता की त्यांनी मळलेल्या वाटेने कधीच प्रवास केलेला नाही. तो विचार, तो रस्ता, ते मूल्य त्यांनी कधीच स्वीकारलेलं नाही. मळलेल्या वाटेचा नेहमी त्यांनी नकार केलेला आहे, धिक्कार केलेला आहे. आणि नवा रस्ता कसा शोधता येईल, नव्या मार्गाचा शोध कसा लावता येईल, त्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केलेले आहेत. मळलेल्या वाटेने तर कोणी डोळे झाकून चालेल मुलांना. त्यासाठी आपल्याला काही कष्ट सोसावे लागत नाही, झेलावे लागत नाहीत, पार करावे काहीच लागत नाहीत. कोणीतरी तो मार्ग, कोणीतरी रस्ता काढलेला असतो, निर्माण केला असतो, त्या रस्त्याने फक्त जायचं काम आहे फक्त मुलांना. परंतु गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी त्या वाटेने कधीच प्रवास केलेला नाही. मुलांनो, जी माणसं आपल्यातून असतात, जी माणसं अलौकिक असतात, जी माणसं हुशार असतात, जी कुशाग्र बुद्धिमत्तेची असतात, ती माणसं मळलेला रस्ता स्वीकारत नाही, तर नव्या रस्त्याचा नवा रस्ता शोधण्याचा प्रयत्न करतात. पण नवा रस्ता शोधण्यामध्ये एक आव्हान असतं मुलांनो, आणि ते आव्हान म्हणजेच आपल्या नावावर एक मुद्रा कोरलेली असते मुलांनो. आपल्या नावावर त्या रस्त्याची नोंद असते. नवं खातं शोधलं पाहिजे. आपल्याला दुसऱ्यांचं पाहून, दुसऱ्यांचं घेऊन, दुसऱ्यांचं अनुकरण करून, दुसऱ्यांचं चोरून घेऊन जीवन जगण्याची आपल्याला सवय निर्माण झालेली आहे मुलांनो. परंतु गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी अशा पद्धतीनं ही जगणारी माणसं नव्हती. तर गंगाप्रसादजी अग्रवाल याबरोबरच स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सुद्धा त्यांचं योगदान आहे मुलांनो. आपल्याला स्वातंत्र्य तर फक्त नाव माहीत आहे, फक्त 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालेलं आहे, भारत स्वतंत्र झालेला आहे, फ्रीडम एवढंच माहीत आहे आपल्याला. ते भारत स्वतंत्र होण्यासाठी, स्वातंत्र्य मिळण्यासाठी आपल्या देशातल्या लोकांनी काय काय केलेलं आहे, काय काय योगदान दिलेलं आहे, कोणतं कॉन्ट्रीब्युशन आहे, आपल्याला त्याची तीळ मात्र सुद्धा माहिती नाही, जाणीव सुद्धा नाही. आपण कसं तरी इतिहास वाचतो आणि ते विसरून सुद्धा जातो मुलांना. परंतु प्रत्यक्ष स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये, स्वातंत्र्याच्या रणसंग्रामामध्ये, स्वातंत्र्याच्या आगीमध्ये आपलं योगदान काहीच नाही मुलांनो, माहीत सुद्धा नाही. मुलांनो, स्वातंत्र्य हे सहज मिळालेलं नाही, हे लक्षात घ्या. आता जे मिळालेलं आहे ते टिकवून ठेवणं सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण हे माझं काम नाही असं जर समजायला लागला, कारण भारत माझा देश आहे. त्या देशासाठी या इथल्या नागरिकाने देशाची मान, देशाची पताका उंचावण्यासाठी, देशाचा अभिमान वाढवण्यासाठी प्रत्येकानं चांगलं काम केलं पाहिजे मुलांनो. देशाला शोभेल, देशाच्या समृद्धीमध्ये, श्रीमंतीमध्ये भर पडेल अशा पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे. कोणत्या चळवळीमध्ये आपण भाग घेतल्यात मुलांना सांगा? एक तरी चळवळ सांगा. विद्यार्थी चळवळ सांगा, महाविद्यालय चळवळ सांगा, ग्राम चळवळ सांगा, गाव चळवळ सांगा. एका सुद्धा चळवळीचा आपला गंध माहीत नाही, आपला चळवळ माहीत नाही, आंदोलन माहीत नाही, मोर्चे माहीत नाही, साखळी उपोषण माहीत नाही, आमरण उपोषण आपला काहीच माहीत नाही मुलांनो. इतके आपण आयदी झालेले आहोत. देरे हरी पलंगावरी अशा पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे मुलांनो. आणि शिकलेली मुलं सुद्धा अशा चळवळीमध्ये पुढे येणं, पुढाकार घेणं, नेतृत्व करणं गरजेचं आहे मुलांनो. चळवळ जर संपली
तर मुलांनो सगळं काही संपून जाईल. मुलांनो चळवळ महत्त्वाची आहे. एखादा व्यक्ती अन्याय करत असेल, अत्याचार त्यावर आवाज उठवणे, संघटन निर्माण करणे, या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत. त्या दिशेने गंगाप्रसादजी अग्रवाल सुद्धा त्यांचं काम, त्यांचं योगदान, त्यांचं कर्तृत्व हे फार महत्त्वाचं आहे. मुलांनो समतेच्या रणांगणामध्ये त्यांनी प्रवेश घेतलेला आहे. आपण कुठे कुठे प्रवेश घेतो मुलांनो बघा. आपण घर सोडून कुठेच प्रवेश घेत नाही. गावातला एखादा उपक्रम असेल, समाजसेवा असेल, समाजूर्त असेल, एनएसएस असेल, आपण घर सोडून, कुटुंब सोडून, आपण कुटुंबाशिवाय मी माझं स्वतःचं वैयक्तिक या गोष्टी सोडल्या तर आपण दुसऱ्या गोष्टी आपलंसं मानायला आपण अजिबात तयार नसतो. मुलांनो अजिबात तयार नसतो. आपण दुसऱ्यासाठी वेळ देत नाही, दुसऱ्याला सहकार्य करत नाही, दुसऱ्याला प्रेम देत नाही, हाक मारायला तर ओ देत नाही, आपण काहीच करत नाही. मग कशी समता निर्माण होईल मुलांनो? कशी सामाजिक जाणीव कशी विकसित होईल? समतेचं रणांगण कसं निर्माण होईल मुलांनो? समतेच्या रणांगणासाठी युद्ध कसं करता येईल? आपण आपल्याच अस्तित्वासाठी युद्ध करत नाही, रणांगण करत नाही मुलांनो. आता तर सगळे आळशी विद्यार्थी झालेले आहेत. रणांगण युद्ध करण्याची दुसऱ्यासाठी युद्ध करू नका. तुम्ही स्वतःच्या अस्तित्वासाठी युद्ध करा. पहा तुम्ही कशी विजयी व्हाल. पहा स्वतःच्या करिअरसाठी युद्ध करा, रणांगण पुकारा, युद्ध पुकारा, कसे यशस्वी होता पहा. स्वतःच्या पर्सनल डेव्हलपमेंटसाठी अहोरात्र युद्ध करा, रणांगणामध्ये तयार राहा. कसे सक्सेस होता की नाही पहा तुम्ही. या गोष्टी कोणीच काही करत नाहीत मुलांनो. म्हणून समतेच्या विचारांचं वादळ हे फार महत्त्वाचं आहे मुलांनो. आता तर समता फार लोप होत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे. प्रत्येक जण आपापलं पाहायला लागलेलं आहे. माझं मी आपलं हेच पाहायला लागलेलं आहे. आणि त्यातून पहा वरचेवर एक वर्ग मोठा होत चाललेला आहे, श्रीमंत होत चालला आहे, पैशावान होत चालला आहे, धनवान होत चाललेला आहे, आणि दुसरा वर्ग गरीब होत चाललेला आहे. सर्वच व्यक्ती समान असले पाहिजेत. समान विचारांचे, समान समान भागीदार असणं गरजेचं आहे. शिक्षणामध्ये सुद्धा सर्वच शिक्षण घेतले पाहिजे. शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, वैचारिक क्रांती झाली पाहिजे. सर्वांनी एकाच लेवलला झाली पाहिजे. काम करणारा माणूस कामत राहतो, गाडीत फिरणारा माणूस गाडीतच फिरत राहतो, पैसे लुटणारा माणूस लुटत राहतो. रात्रंदिवस अहोरात्र घाम गळून रक्त आटवणारी माणसं, मजूर कामच करत राहतात मुलांना. असं नाही ना. सगळेच लोक हुशार झाली पाहिजेत, जागृत झाली पाहिजेत. सर्वांनीच काम केलं पाहिजे. सर्वांनी एक काम करतो, एक आयता खातो, असं मग समता निर्माण होणार नाही मुलांना. अशानं समता निर्माण होणार नाही. अशानं समानता प्रस्थापित होणार नाही. समतेचा विचार सर्वत्र फैलावणार नाही. त्यासाठी सर्वांची ही जबाबदारी आहे, समतेचा विचार निर्माण करण्याची. जसं गंगाप्रसादजी अग्रवाल यांनी त्यांचा विचार, त्यांची भूमिका ज्या पद्धतीने होती, त्यांनी ज्या पद्धतीने मराठवाड्यासाठी काम केलेलं आहे, आपण अगोदर आपल्या गावासाठी काम करा, अगोदर कुटुंबासाठी काम करा, गावासाठी काम करा, जिल्ह्यासाठी काम करा, आणि मगच क्रांती, मगच बदल होईल. आणि आता समतेच्या विचारांचं वादळ हे कागदावरच राहील मुलांनो. कागदावरला विचार प्रत्यक्ष व्यक्तीमध्ये, समाजामध्ये जर मुरवायचा असेल, फुलवायचा असेल, पेरायचा असेल, त्यासाठी प्रत्येकानं पुढे येणं, प्रत्येकानं प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे. त्याशिवाय हा विचार होऊ शकत नाही. मगच मराठवाड्याचे गांधी गंगाप्रसादजी अग्रवाल यांचा विचार मनामध्ये, नसानसामध्ये भिन्न गरजेचं आहे. तेव्हा या पाठाचं सार्थक होईल, अन्यथा होणार सुद्धा नाही. उद्या तासाला आपण मुलांनो, पुढच्या तासाला आपण पुढच्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. आपण आज फक्त एकच मुद्दा पाहिलेला आहे मुलांनो.
त्या मुद्द्याचं नाव आहे समतेच्या विचारांचे वादळ. एकाच मुद्द्याचा आपण विचार केलेला आहे. नंतर उद्याच आपण दुसऱ्या मुद्द्याचा विचार करणार आहोत. धन्यवाद.